जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकरता एकदम आनंदाची आज बातमी घेऊन आली बघा. एक तर आपण याला असंही म्हणू शकतो, जो आपण लढा लढला, जे आपण ईमेल पाठवले, पत्र पाठवले न्यायाला, त्याचं थोडक्यात यश म्हणू शकतो आपण. ऑफिशियल अजून नोटिफिकेशन आली नाही, पण लवकरच आपल्याला कळेल बघा. मी तुम्हाला सांगतो, एक मिनटं. न्यायालयाला बरेच पत्र कळाले, म्हणजे जे आपण कल्याणचं म्हणतो ते विद्यापीठ वगैरे, तिथं जो घोटाळा झाला तो सांगितला. मुलांनी डिस्कशन करून पेपर सोडवले, ते देखील ईमेल गेले बघा. आता न्यायालय लवकरच्या बाबतीत निर्णय घेतो. न्यायालय बघा, न्यायालय नॉर्मलायझेशन देखील करणार नाही, न्यायालय परत पेपर देखील घेणार नाही, कारण की न्यायालय या तयारीत नाही बघा. आणि आता एवढ्या वेळ म्हणजे पुन्हा तेवढ्या गोष्टीत हे करणं, वेळ वाया घालणं, तेवढा वेळ नाही आता. आणि परत सेंटर मॅनेज करा, म्हणजे परत पेपर काढा वगैरे, हा खूप वेळ खाऊ प्रक्रिया. त्याच्यावर न्यायालय एकदम एक भारी हे काढणार आहे. न्यायालयानं आपल्याला काय सांगितलं होतं बघा, मूळ जी आपल्याला दिली ती ॲडमध्ये काय सांगितलं आहे, पात्र कोण ठरणार आहे, तर ज्याला 15+ मार्क न्यायालयानं सांगितलं की ते पुढच्या प्रोसेससाठी पात्र येतील. पण न्यायालय काय करायचं, समजा 15+ वाले पात्र ठरायचे, पण न्यायालय काय करायचं माहिती आहे का, समजा 7चा 8चा 10चा 12चा जो काय रेशो घ्यायचा, त्या रेशोमध्ये जेवढी मुलं यायचे, म्हणजे समजा मग ते 20+ वाले असो किंवा 22+ वाले असो, ते जर त्या रेशोमध्ये आले तर न्यायालय तेवढा कटअप लावायचं. पण बघा आता काय झालं माहिती आहे का, म्हणजे बऱ्याच मुलांनी ईमेल देखील टाकले, सगळ्या गोष्टी टाकल्या. बरेच आपण ते एवढे, मी तुम्हाला काय सांगतो, आपण खूप मोठा आवाज उठवला. जर ही गोष्ट म्हणजे आपण आपलाच विजय म्हणू शकतो याला. न्यायालय कोणत्या तयारीत आता, न्यायालय काय करणार आहे माहिती आहे का, म्हणजे परत पेपर अरेंज करणं, नॉर्मलायझेशन करणं, या गोष्टीपेक्षा न्यायालय कोणत्या तयारीमध्ये लागले माहिती आहे का, जे पात्र ठरले 15+ वाले, या सगळ्यांनाच बोलवायच्या तयारीत लागले न्यायालय. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो, आता कोणत्याही डोक्यात विचार न करता पुढच्या गोष्टी तयार लागा. कारण की तुम्हाला सगळी थांबा, मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगतो, अजून तुम्ही समजून घ्या, फक्त 1 मिनिट थांबा. कारण की विचार करा, ही वेळ किती, समजा आता जर तुम्ही पाठवले की इथं या सेंटरवर घोटाळा झाला, त्या सेंटरवर घोटाळा झाला, अजूनही तुम्हाला सांगतो त्या 2 सेंटरचा विचार करू शकते बरं का. ते कल्याणचं जे कॉलेज आहे ना, सोनवणे कॉलेज काहीतरी आहे, ते त्या सेंटरचा विचार करू शकते अजून मी. म्हणजे त्या सेंटरवरच्या, आता तुम्ही जर, मी तुम्हाला एक पोल पण दाखवतो बघा. मी हा पोल पण घेतला होता बरं का. हा पोल घेतला होता आपण, म्हणजे 11 दिवसापूर्वी टाकलं होतं आपण. त्याच्यावर पोल लिहिला आहे, जवळपास म्हणजे 1.4K मुलांनी वोट्स केले आहेत बघा. तरी पण तुम्ही बघा, 20पेक्षा कमी किती येतं, जवळपास 27% पोरं आहेत. 20 ते 22 दरम्यान 30% पोरं आहेत. आणि इथे बघा 23 ते 25 दरम्यान 25% पोरं आहेत. याचं जर बघितलं आपण, बघा हे 55, म्हणजे जवळपास म्हणजे विचार करा, 70-72% जवळपास पोरं यामध्ये, एवढ्या मार्कामध्ये. आणि तुम्हाला एक सांगू का, याच्यामध्ये 25 ते 30 म्हणजे 19, म्हणजे इथं आपण 29च पकडा. पहिल्या शिफ्टचा एक क्वेश्चन कॅन्सल झाला. 29 मार्कावर जे पोरं आहेत, मी तुम्हाला सांगतो, हिच्यातले बी 19%पैकी जवळपास बऱ्यापैकी जे आहेत हुशार पोरं, ते MPSC कंबाईन तयारी करणार आहेत बघा. आणि हिच्यातले बी जवळपास 50% पोरं हे पहिल्या शिफ्टमधलेच आहेत. तुम्हाला सांगतो अजून बी पहिल्या शिफ्टमध्ये. त्यामुळं न्यायालय कोणत्या तयारीत लागले माहिती आहे का, आता न्यायालय कोणत्या पहिल्या शिफ्टचा पेपर अवघड बघणार नाही, दुसऱ्या शिफ्टचा पेपर अवघड नाही. न्यायालयाने तुम्हाला आधीच काय सांगितलं होतं, तर तुम्ही पेपर अवघड, पेपर सोपा येणार पडू नका. न्यायालयाने काय सांगितलं तुम्हाला, आपल्याला जे 15+ आहेत ते पात्र ठरणार आहे. पण तुम्ही आता एवढं असं म्हणू शकत नाही, तुम्ही जर 14 वाले मार्क आहेत ते म्हणू शकत नाही आता की आम्हाला 14च मार्क आहे, आम्ही सेकंड शिफ्टमध्ये येतो. तुम्ही सेकंड शिफ्टमध्ये असो का कोणत्या शिफ्टमध्ये असो, तुम्ही 15 मार्क घेणं गरजेचे होते. तुम्ही त्यासाठी पुढच्या प्रोसेससाठी पात्र ठरणं गरजेचे होते. असं नाही की एवढा पेपर अवघड होता की तुम्ही 15 मार्क घेऊ शकले नाही. पण आता काय ठरणार आहे माहिती का, ज्याला 15 मार्क प्लस आहेत ते बघा, शक्यतो न्यायालय त्यांना बोलवणार आणि त्यांना पुढच्या पात्रसाठी, म्हणजे चापल्ली चाचणी आहेत, मुलाखत वगैरेसाठी त्याच्याशिवाय बोलवणार. आता न्यायालय काय करेल माहिती का, हार्डली 1 नाही 2 दिवसामध्ये 100% नोटिफिकेशन टाकाल. सेकंड आन्सर की सोबत मी बी डायरेक्ट नोटिफिकेशन टाकून देईल की जे 15+ वाले ते पात्र ठरले, त्यांनी पुढच्या ह्याच्यासाठी तयार राहायचं आहे. आणि तुम्हाला सांगतो, मी चापल्ली चाचणीचा वगैरे व्हिडिओ टाकलेला आहे. परत एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का आता. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आता कोणी विचार करू नका की त्याला 19 मार्क आहे का 20 मार्क आहे की 21 मार्क आहे का 22 मार्क आहे. तुला 15+ मार्क आहेत का, तो आहेत, मग लागतो पुढच्या तयारीला. कारण की तुम्हाला सांगतो, मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं की कट ऑफ हा किती, जवळपास मी सांगितलं होतं की 22+ लागेल बघा. 1 मिनटं, की 20 ते 22 दरम्यान कट ऑफ लागेल. पण तुम्हाला मी सांगतो आता सांगतो 100% ज्याला 15+ मार्क आहेत, जे पात्र आहे ते पात्रच आहे, त्यांनी पुढची तयारी करायला काही हरकत नाही. कारण की न्यायालयाला ही प्रोसेस, ज्या पेपर परत घेणं वगैरे, पेपर कॅन्सल करणं, या प्रोसेसपेक्षा 15+ जे मुलं आहेत ते डायरेक्ट बोलवणं ही सोपं जाणार आहे बघा. आणि तुम्हाला सांगतो, इथं तेच मुलं शेवटी डायरेक्ट हे होणार आहेत, लागणार आहेत बघा. विचार करा तुम्हाला, आता इथं समजा आहेत एका मुलाला 25 मार्क, आणि इथं तुम्हाला आहेत समजा शक्यतो जवळपास पकडा तुम्ही 19 मार्क पकडा, तुम्ही 19 मार्कावाले समजा, इथं आहे 25 मार्कावाला देऊ.
हा MPSC करणार तयार करायचा आहे, याला चापल्ली चाचणी हा झाडझूड करण्यात कंटाळा करायला, याला इथं दिले समजा 5 मार्क आणि इंटरव्ह्यूमध्ये दिले त्याला समजा 7 मार्क, पकडून चाला तुम्ही. तर तुम्ही एक काम करा, ही जी चापल्ली चाचणी झाडझूडमध्ये हिच्यात मुलांनी 10पैकी 10 मार्क घेतलेले आले आधी, तुम्ही इथं घ्यायचे 10 मार्क आणि इथं देखील घ्यायचे 7 ते 8 मार्क, त्याच्या एवढेच पकडून चाला तुम्ही 7 मार्क. कळलं का? इथं 8 मार्क पकडून चला. तुम्ही या 2 गोष्टीच्या पुढे निघून जायचं आहे. इथं झाले तुमचे 7, इथं 1 किती झाले 37 मार्क. याचे बघा 25 25 30 37 आले. तुम्ही इथं 37 37 सेम झाले तुमचं. कळलं का? आणि इथं जर तुम्ही 1-2 मार्क वाढवला तर तुम्ही डायरेक्ट आतमध्ये निघून जाता बघा. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, ज्याला 20+ मार्क आहेत त्यानं जर इकडं समजा चांगले मार्क घेतले तर 100% चान्स आहेत, आणि ज्याला 20च्या आत येतं त्याने इकडे 20पैकी 20 घेण्याची तयारी ठेवायची चापल्ली चाचणी आणि इंटरव्ह्यूमध्ये. मी चापल्ली चाचणी आणि इंटरव्ह्यू एकदम सविस्तर व्हिडिओ बनवलेला बघा, तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचा आहे. त्या व्हिडिओची जर तुम्ही त्या व्हिडिओमधले प्रश्न वगैरे जर बघितले तुम्ही, तशी जर तयारी करून गेली तर तुम्ही चापल्ली चाचणीमध्ये मागे येत नाही आणि इंटरव्ह्यूमध्ये देखील मागे येत नाही. तिकडे तुम्ही 10पैकी 10च मारसाल. फक्त त्या अनुषंगाने तेवढेच प्रश्न करून जाऊ नका, फक्त एकदा कट ऑफ लागू द्या. मी तुम्हाला काय सांगतो माहिती आहे का, आपण तुमची चापल्ली चाचणी आणि इंटरव्ह्यूची तयारी डायरेक्ट जे आहे तर लागलेले सध्या शिपाई भरतीमध्ये लागलेले शिपाई तर त्यांच्याकडून करून घेणार आहे. डायरेक्ट त्यांना बोलवणार आहे आपण, तुमचे लाईव्ह इंटरव्ह्यू घेणार आहे आपण. तुम्ही फक्त चॅनल नाही नसेल सबस्क्राईब करून ठेवा, टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, तिथे सगळ्यां नोटिफिकेशन आपण टाकत चालतो. त्यामुळे आता कोणाला किती मार्क आहेत काय मार्क आहेत त्याचा विचार न करता जे 15+ वाले आहेत त्यांनी तयारी लागा. आता तुम्हाला मी सांगतो बरं का, हाच व्हिडिओमध्ये काही जे शहाणे आहेत समजा ज्यांना लयच मार्क येतं 25+ मार्क येतं, ते काय करतील माहिती आहे का, ते तुम्हाला डिमोटिवेट करण्यासाठी काही पण कमेंट करतील. असं कुठं होत असते का, एवढा कमी कट ऑफ कुठं लावत असतात का, एवढे बोलवणं सोपे आहेत का. तुम्ही त्याचं ऐकूच नका. भले तुम्हाला पहिल्या स्टेपमध्ये नाही बोलवणार. आता काय तुम्हाला सांगतो काय काय करतील माहिती आहे का, एकदा पहिल्या स्टेपमध्ये पोरं बोलवतील बरं का, पहिल्या स्टेपमध्ये पोरं बोलवतील. तिथे तुम्हाला सांगतो, तिथं जरी तुम्हाला सांगतो असं काही झालं की 20+ वाले बोलवले तरी तुम्ही 15 वाले शांत बसू नका. तर 20+ बोलवले 8 दिवस काटणार, ते डॉक्युमेंटमध्ये काटणार. तुम्हाला सांगतो आता पोरं काय केलं माहिती आहे का, शांत बसलेत. ते तुम्हाला आपल्याला प्रतिष्ठित व्यक्तीचे 2 प्रमाणपत्र, 7वीची मार्कशीट, हे तुम्हाला सांगतो ज्याला मार्क आहेत ना ते शांत बसलेले आहेत, जे MPSC तयारी करतात हे करतात, ते कंबाईनच्या ह्याच्या ते अभ्यासाला लागले, या डॉक्युमेंटकडे लक्षच नाही द्यायचं. अर्धे पोरं डॉक्युमेंटमध्ये कटणार, जवळपास 90% पोरं बघा. मी तुम्हाला सांगतो जे पहिल्या स्टेपमध्ये बोलतील 90% पोरं डॉक्युमेंटमध्ये कटणार आहे. काय म्हणणं आहे तुमचं? 7वीची मार्कशीट आणणं, ते प्रमाणपत्र आणणं. आता तुम्ही फॉर्म भरताना ज्या 2 व्यक्तीचे नावं टाकलेत त्याच 2 व्यक्तीचं प्रमाणपत्र घेऊन जायचं आहे, नाही तर नावं टाकले आधी मग घेऊन गेले प्रमाणपत्र दुसऱ्याचं, ते कटणार आहे. तुम्हाला सांगतो डॉक्युमेंटवर पण एक व्हिडिओ बनवतो. जे 15+ वाले पोरं आहेत त्यांनी डॉक्युमेंटच्या तयारीला आपण, बाकी तुमचं बाकीच्या गोष्टीचा विचार करू नका, तुम्हाला बोलवतात न बोलवतात त्याचा विचार करू नका. पण मी तुम्हाला सांगतो आयोग आता लवकरच आपलं न्यायालय नोटिफिकेशन टाकलं लवकर, पण तुम्ही तुमचे डॉक्युमेंट तर रेडी ठेवा. 90% पोरं तुम्ही नाही, शब्द लक्षात ठेवा आपलं, हे जे पहिल्या स्टेपमध्ये बोलतील 90% पोरं कटणार आहेत. काय म्हणे तुमच्या डॉक्युमेंटमध्ये, ज्या शाळेमध्ये आता 7वीची मार्कशीट घेऊन ठेवा त्यांच्याकडून, तुमचं इयर कोणतं आहे पहा, 12वीनुसार 10वीनुसार इयर काढा तुमचं, 7वीचं इयर कोणतं होतं ज्या शाळेत ती घेऊन ठेवा. प्रमाणपत्र देखील आपल्या टेलिग्राम चॅनल टाकलं आहे, कोणतं प्रमाणपत्र लागते बरं का, ते मी टेलिग्राम चॅनल टाकले. त्या 2 प्रतिष्ठित व्यक्तीचं आपल्या टेलिग्राम चॅनलवर जा, डाउनलोड करा, ती घ्या, काढा, कसं भरायचं पहा. त्याचं वाटल्यास तसं ती जर भरता येईल तर मला सांगा, मी एक व्हिडिओ तयार करतो त्याच्यावर, त्यानुसारच भरा, चुका करत बसू नका. ते प्रमाणपत्र ठेवा व्यवस्थित, कारण की त्या प्रमाणपत्रावर सगळं असणार आहे समोरचं, आणि ते प्रमाणपत्रावर वगैरे नंबर वगैरे टाकायचा, त्या व्यक्तीचे नंबर टाका समोर, तुम्ही दुसऱ्या कोणाचे नंबर टाकू नका. नाही तिथं खाली त्या तुमचा नंबर टाकून देसाल, ते व्यक्तीचा परत तुम्हाला काय सांगतो माहिती आहे का, ती व्यक्ती तुमच्या भावकीतला असेल, तुमचा सरनेम असेल, तुमचा पाहुणा असेल, घेऊ नका. म्हणजे ते व्यक्ती जो असला पाहिजे तो तुमच्या गावचा पोलीस पाटील जर असेल, आणि तो पोलीस पाटील जर तुमचं एक जर नाव आडनाव असेल तर ते घेऊ नका. सरपंच असेल, सरपंच तुमच्या भावकीतला असेल तर ते घेऊ नका. सरनेम वगैरे तुमचं सेम नसायला नको, कळलं का. आणि तो व्यक्ती तुमचा पाहुणा देखील शक्यतोवर टाळा. दूरचा असला तर एवढं काही प्रॉब्लेम नाही, पण शक्यतोवर पाहुणा असल्यास टाळा. शक्यतोवर मी म्हणतो तुमचं सरपंच, पोलीस पाटील हे जर तुमचे म्हणजे तुमच्या सरनेमचे रिलेटेड नसतील तर या 2 व्यक्तीचेच घ्या, जास्त काय दूर पळत बसू नका. कळतंय का. त्यानुसार पहा. फक्त मी तुम्हाला सांगतो ते बघा, 15+ वाले चला 100% तुमचं बोलवणार म्हणजे बोलवणार, हेच कट ऑफ आहे फायनल. विचारच करू नका कोणत्या गोष्टीचा. 15+ वाले म्हणजे 15+च कट ऑफ आहे. 15 हे कट ऑफ आज समजून घ्या. तुम्हाला न्यायालयानं आधीच कट ऑफ सांगितला होता, तुम्हाला फक्त क्रॅक करायचा होता, संपला विषय. बाकी दुसऱ्या गोष्टीचा विचार करू नका.
आणि कोण काय बोलतंय आणि कोण काय नाही बोलत, एवढा कटअप लागल तेवढा कटअप लागल, हे मास्तर लोक येडे झाले का? तुम्हाला माहिती आहे इथं जिथं मोठे क्लासवाले शांत बसले तिथं आपण आवाज उठवला न्यायालयावर, न्यायालयावर ईमेल पाठवले, पत्र पाठवले, आपण त्या कॉलेजला सुद्धा फोन केले, त्या कॉलेजचा नंबर दिला आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये. कोणत्या क्लासवाल्यांनी तिथे नंबर काढला नाही आणि दिला नाही, मी तुम्हाला नंबर सध्या देखील दिलेला आहे. आणि आपण तुम्हाला सांगतो जेवढा आवाज उठवला तेवढा मोठ्या क्लासवाल्यांनी उठवलेला नाही. पण आता न्यायालयातून समजा हे आपल्याला कळालं आहे की न्यायालय 15+ वाल्यांच्या बोलवण्याच्या तयारीत आहे. कारण की न्यायालयाचं काय माहिती आहे का, परत परीक्षा घेणं, परत सेंटर अरेंज करणं, तो खर्च परत करणं, हे खर्च करणं सोपं नाही आता परत ते. आणि आता नंतर परीक्षा घ्यायची म्हटलं त्यांना एका दिवशी परीक्षा घ्यावं लागेल आणि ही सोपी गोष्ट नाही आहे. त्यामुळं ते आता न्यायालय काय करणार आहे, जे आम्ही सांगितलं होतं 15+ वाले पात्र ठरतील तर ठरतील, तुम्ही 15+ वाले आहे, चला या इंटरव्ह्यू चापलेच असणार, संपला विषय. तिकडे जो झेंडे काढाल तो लागला, बाकीचे रिटर्न, विषय संपला. त्याच्यामुळं आता एकच तुमचं हे असणार आहे, जशी पेपरची तयारी केली तशी चापल्लेच असणे आणि इंटरव्ह्यूची तयारी करणे, बस संपला विषय. मी टाकलेले 2 व्हिडिओ बघून घ्या. एका व्हिडिओमध्ये प्रश्न वगैरे कसं काय असते, एका व्हिडिओमध्ये प्रश्न वगैरे टॅकल कसे करायचे, जा व्हिडिओमध्ये आज जा आणि बघा, आणि व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या, ते प्रश्न कसे असतात काय असतात. आणि वाटल्यास तर आता हे मला वाटतं ही नोटिफिकेशन तर येईलच, लवकर कळूनच जाईल आपल्याला. त्याच्यामुळे मग लवकरच आपण एक काम करू, आजचा शुक्रवार आहे, शनिवार रविवारकडे आपण पाहू आणि लगेच तुमच्या इंटरव्ह्यूची तयारी चालू करून देऊ. म्हणजे जे आहेत आपले मित्र शिपाई भरती लागलेले, त्यांच्याकडून आपण लगेच प्रश्न वगैरे क्वेरीज लाईव्ह येऊ. आपण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून टाका, लाईव्ह येऊ आपण आणि तुमच्या सगळ्या क्वेरीज तिथं घेऊन टाकू. तर ऑल द बेस्ट, मी तुम्हाला सांगतो 15+ वाल्यांना ऑल द बेस्ट. तुम्ही लागा तयारीला, 100% काम होणार म्हणजे होणार. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.